नमस्कार मित्रांनो, मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। तर नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन कथा घेऊन आपल्या भेटीसाठी आलो आहे। ज्या कथेचं नाव आहे सोबती। ही कथा म्हणजे एका गृहस्थाच्या बरोबर घडलेला सत्यप्रसंग आहे, जो मी त्याला विचारल्यानंतर त्यांनी बोलता बोलता मला तो कथन केला आणि तो प्रसंग मी आपल्यासमोर घेऊन येतो आहे। तर ही जी कथा आहे ती आहे कोकणातली। माझा मित्र नरेंद्र आपल्या कामासाठी म्हणण्यापेक्षा त्याच्या एका मित्राच्या लग्नासाठी त्याच्या गावी गेला होता। कोकणातलं हे सुंदरसं गाव होतं, छान हिरवगार जंगल आजूबाजूला, लाल माती, कातळ आणि सुंदरशी चिऱ्यांची घरं, असा सुंदरसा भाग होता। आता त्या मित्राचं लग्न गावाला ठरलं, ते गावाला होणार म्हणून नरेंद्र निघाला। त्या मित्राचं नाव होतं दीपक आणि त्याचा दुसरा भाऊ होता, त्याचं नाव होतं राहुल आणि नरेंद्रची खूप चांगली मैत्री होती। ते एकत्र काम करत होते आणि त्याच्यानंतर मग एकदा अशीच एका कामानिमित्त दीपकबरोबर नरेंद्रची भेट झाली आणि मग तोही त्याचा घट्ट मित्र झाला आणि या मैत्रीला मग खूप वर्ष लोटली आणि मग ही मैत्री तिथेच घट्ट होत गेली। तर त्यानंतर अशी खूप वर्ष उलटल्यानंतर दीपकचं लग्न ठरलं आणि मुलगी गावची होती म्हणून लग्न गावीच करायचं ठरलं, कारण दीपकचं संपूर्ण कुटुंब मुंबईला नसता गावाला होतं। तो फक्त कामासाठी दोघं भाऊ मुंबईला राहत होते। तर त्यामुळे मला पण त्यांच्या इतर मित्रांबरोबर त्याच्या लग्नासाठी गावी जावं लागलं। आम्ही मस्तपैकी कॉलेज बुक केली, एका मित्राची होती ती, त्या कॉलेजने आम्ही गावाला गेलो। प्रवास 10-12 तासाचा झाला होता। अंगाला खूप मुरळ पडली होती, अंग खूप दुखत होतं, खूप थकलो होतो आणि मग असेच आम्ही त्याच्या घरी पोचलो। त्या दिवशी आम्ही पोचलो, त्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे हळद होती आणि मग परवा दिवशी लग्न होतं। असा सगळा व्यवस्थापन त्यांनी करून ठेवलं होतं। असे सगळे त्या ठिकाणी पोचले। त्या ठिकाणी पोचल्याच्यानंतर सगळे झोपले। आता मुळात त्यांना पोचता झाली होती संध्याकाळ। तिथे पोचल्यानंतर त्यांच्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली। सगळ्यांनी व्यवस्थित आंघोळ घेतली, भरपूर मस्तपैकी जेवण वगैरे केलं। तांदळाच्या सुंदर भाकऱ्या, मस्त सुकट, हे सगळं व्यवस्थित दाबून चेपून मग सगळे गाढ झोपी गेले। सगळे गाढ झोपी गेले असताना रात्री म्हणजे 1-2-2:30च्या दरम्यान अचानक नरेंद्रला जाग आली। त्याला झाले होते लघवीला। तो उठला आणि दरवाजा उघडून बाहेर आला। सगळीकडे काळोख होता, पण जो बाहेरचा दिवा होता तो लावलेला होता। लग्नाचंच घर होतं त्यामुळे थोडा बहुत उजेड होताच। त्याने बाहेर पाहिलं तर राहुल बसला होता, त्याचं तोंड समोरच्या दिशेला होतं। त्याने राहुलला म्हटलं, अरे राहुल, अरे मला जरा वॉशरूमला झालं आहे, जाऊया का इथेच कुठे आजूबाजूला? तर राहुलने म्हटलं, नको, कशाला आजूबाजूला, आपण इकडे जरा लांब जाऊ आणि त्या तितके पाय पण मोकळे होतील। आणि मग असाच दीपक त्याच्याबरोबर चालत चालत पुढे लघवी करण्यासाठी पुढे निघून गेला। असे ते पुढे चालत राहिले। त्यांचं बोलणं वाढत गेलं। दीपकच्या लग्नासाठी ते सगळे तिथे आले होते आणि सगळेच थकले होते। पण नरेंद्रला प्रश्न पडला की राहुलसुद्धा आमच्यावर आला, तो तितका थकला होता, मग एवढं सगळं असताना त्याला अचानक जाग कशी आली आणि तो झोपला का नाही? तरी त्या संदर्भात त्याला विचारलं असता, तो म्हणाला, नाही, मला जाग आली की मला झोप लागत नाही आणि मी काही थकलो नव्हतो, माझा प्रवास असा ठीकठाक झाला म्हणून मला काही झोप वगैरे नव्हती आली।
एक फोन आला, मी उठलो तर मग उठूनच बसलो आहे, असेच ते बोलत राहिले. लघवीला जाऊन आल्याच्यानंतर ते कुठपर्यंत चालत गेले याची त्यांना कल्पना लागली नाही. आणि हे सगळं घडत असताना त्याला किती वेळ गेला त्याला कळला नाही. गाव अंधारात होतं, पण बरोबर भरोशाचा माणूस होता म्हणून नरेंद्रला त्याचा कंटाळा आला नाही किंवा भीती वाटली नाही. बोलणं सहज चालत होतं आणि चालत 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 ते भरपूर पुढे लांब आले आणि तितकेच परत चालत चालत पुन्हा त्या घराजवळ परतले. त्यावर राहुल त्याला म्हणाला की एक काम कर नरेंद्र, तू आतमध्ये निघून जा, मी जरासा जाऊन आलो. तर नरेंद्रला वाटलं त्याचंच गाव आहे, त्याचं काहीतरी काम असेल म्हणून तो गेला असेल, उद्या त्याच्या भावाची हळद आहे, काहीतरी आठवलं असेल. असं म्हणत नरेंद्रने आतमध्ये घराचं दार उघडत होतं, थोडं ढकललं, तो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यावर त्याच्यासमोर एक आवाज आला, अरे यार, इतक्या रात्री कुठे झक मारायला गेला होतास तू? अरे हे गाव आहे वेड्या, ही मुंबई नव्हे कधी उठून बाहेर फिरफटका मारायला. आणि ह्या आवाजासरशी नरेंद्रची झोप उडाली. त्याचं चित्त ठिकाणावर राहिलं नाही, तो गडबडून गेला, तो भारावून गेला. त्याला काही कळलंच नाही की आता काय करायचं, कारण समोर बोलणारा राहुल होता. मग जर समोर बोलणारा राहुल होता जो बिछानात उठून बसला होता, तर मग माझ्याबरोबर जो इतका वेळ बाहेर भटकत होता तो कोण होता? या गोष्टीने नरेंद्रची झोप उडाली. तो घामाघूम झाला, त्याला भीती वाटली. त्याने फटकन दरवाजा लावून घेतला आणि तो तसाच अक्षरशः बिछाण्यावर कोसळला. काय करावं ते त्याला सुचत नव्हतं. तो भांबावून गेला होता, त्याचं बोलणं बंद झालं होतं, त्याचे डोळे स्थिरावले होते आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला तरधरून घाम सुटला होता. राहुलने त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं की किंवा तो काय त्याच्यावर काहीच बोलला नाही. आणि असाच जमिनीवर झोपी गेला. सगळे फारच काळजी होते. सकाळ झाली. सकाळी उठल्यानंतर त्याने हा प्रकार दीपकच्या वडिलांबरोबर शेअर केला. तेव्हा दीपकच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तुझं नशीब खूप चांगलं आहे, तू वाचलास. आता तू का वाचलास ते तुला आणि तुझ्या देवालाच माहिती, पण असे रात्री अपरात्री घरावर पडत जाऊ नका. हे जितकं साधं दिसतं तितकं साधं गाव नाही आहे आणि इथली माती जितकी दिसायला सुंदर तितक्याच इथल्या गोष्टी फार विचित्र आहेत. म्हणून आम्ही ते सांभाळून जगतो आहे, त्याच्या मर्यादा राखतो आहे. तुम्ही पण सांभाळून जगा. 2 दिवसासाठी पाहुणे आलात, आपला पाहुणचार घ्या, कार्यक्रम पूर्ण होऊ द्या आणि मग सुखरूप आपल्या घरी जा. पण आजच्या नंतर आलेल्या कुठल्याही मुलापैकी कोणीही रात्री अपरात्री घराच्या बाहेर जायचं नाही. तुम्हाला जर वॉशरूमला जायचं असेल तर आतमध्ये व्यवस्था केलेली आहे, त्यासाठी उघड्यावर जायची गरज नाही. ही फार भीतीदायक गोष्ट होती. त्यानंतर त्यांनी नरेंद्रला गावदेवीच्या मंदिरात नेले, त्याला माफी मागायला लावली आणि त्याच्या अंगावर नारळ उतरून त्याला घरी आणून सोडले. त्यानंतर तो पूर्वी होता तसा झाला, लग्न झालं, या सगळ्या गोष्टी घडून गेल्या. पण आजही नरेंद्र त्या रात्रीबद्दल आणि त्या रात्रीच्या सोबत्याबद्दल जराही विसरलेला नाही. तर मित्रांनो, अशी गोष्ट होती सोबती. आपल्याला कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा. माझी गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील कथेत. तिथपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.